जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं वाफेवर शिजलेलं मस्त चमचमीत मसाला कारलं करणार आहे. या पद्धतीने करून बघा. चवीला खूप छान होते. अजिबात कडू होत नाही. लहान मुलंसुद्धा आवडीने जेवतात. मसाला कारलं करण्यासाठी 8-9 कारले घेतले. स्वच्छ धुवून घ्यायचे. याचे मी असे 2 भाग करून घेतले. लहान आकाराचे कारले घ्यायचे. यातील बी काढून घ्यायचं. भाजीसाठी मस्त चटपटीत मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी एक मोठा कांदा भाजून घेतला. या चमच्याने 3 चमचे खोबरा किस भाजून घेतला. थोडीशी अद्रक, 17-18 लसूण कड्या, पाव वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले. या चमच्याने 3 चमचे तीळ भाजून घेतले. 1 वाटी कोथिंबीर, मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, त्यामध्ये भाजलेला खोबरा किस, भाजलेले तीळ, हे असं जाडसर बारीक करून घ्यायचं. त्याच मिक्सरच्या भांड्यात अद्रक लसूणची पेस्ट करायची. त्यानंतर भाजलेला कांदा, अर्धा चमचा भाजलेली खसखस, यामध्ये कोथिंबीर, याची पेस्ट करायची आहे. मिक्सरला जाडसर बारीक केलेले शेंगदाणे, खोबरं, तीळ, यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, भाजलेला कांदा, खसखस, कोथिंबीरची पेस्ट, चवीनुसार मीठ, आवडीनुसार मिरची पावडर, यामध्ये हळद, जिरे पावडर, धने पावडर, काळा मसाला, मिरची पावडर, हळद, काळा मसाला घरी तयार केलेला आहे. यामध्ये गूळ, अर्धा लिंबाचा रस, सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा. एकजीव करून घ्यायचा. यामध्ये पाणी टाकायचं नाही. हा मसाला पोळीबरोबर असाच छान लागतो. अप्रतिम चवीचा मसाला तयार झाला आहे. तयार मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. सर्व कारल्यामध्ये मी मसाला भरून घेतला. मसाला भरून कारले तयार आहे. एवढा मसाला उरलेला आहे. हे पुढं वापरायचं आहे. कढईमध्ये तेल आपल्या आवडीनुसार घ्यायचं. तेल गरम झालं, मोहरी तडतडू द्यायची. यामध्ये मसाला भरलेले कारले तेलामध्ये परतून घ्यायचे. ताजे आणि कोवळे कारले घ्यायचे, म्हणजे पटकन शिजतात. 3 ते 4 मिनिट परतायचं. यामध्ये पाणी टाकायचं नाही. 3-4 मिनिट छान परतून घेतलं. यावर झाकण ठेवायचं. 10 ते 12 मिनिट लो फ्लेमवर कारलं शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटानंतर झाकण काढून मध्ये असं तळापासून परतून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व बाजूला एकसारखं शिजते. पुन्हा झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट शिजवायचं आहे. असं पाणी न टाकता शिजवून घेतलं की कारल्यामध्ये मसाला छान मुरतो. आपण सुरुवातीला कारले उकडून घेतले नाहीत, त्यामुळे असे वाफेवरच शिजवायचे आहेत. यामध्ये राहिलेला मसाला टाकून घ्यायचा. मिक्स करून घ्यायचं. यामध्ये 2 चमचे पाणी, सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही. मसाला कारल्यामध्ये मुरल्यानंतर यामध्ये फक्त 2 चमचे पाणी टाकायचं. सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. झाकणावर थोडं पाणी ठेवायचं आणि 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर भाजी शिजवायची आहे. 8-10 मिनिटानंतर यावरचं पाणी भाजीमध्ये पडू न देता हळूवार झाकण काढायचं आहे. वाफेवरच भाजी छान शिजते. तळापासून मिक्स करून घ्यायचं. यामध्ये कोथिंबीर, मसाला कारलं या पद्धतीने करून बघा. चवीला खूप छान होते. कारलं छान शिजलं आहे. जर कच्चं वाटत असेल तर थोडा वेळ आणखी शिजवून घ्यायचं. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं वाफेवर शिजलेलं मसाला कारलं तयार आहे.
करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.